शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. बोल ना, राहुलने का नकार दिलाय? काय कारण आहे? कदाचित तो माझ्यावर प्रेम करत असावा. तुला माहिती आहे आपलं हे नातं पुन्हा एकदा जुळलंय. यामुळे सगळ्यात जास्त खुश कोण आहे? कोण? साक्षी. वाव, हा पाऊस आणि हे पावसाचं पाणी, सो अमेझिंग ना राहुल. हा पाऊस तर आज मलाही खूप आवडतोय, कारण तू माझ्यासोबतच. तुझा हात माझ्या हातात आहे. नाहीतर एकटा असताना पावसाचे थेंब जणू खूप टोचत असतात मला. इतकी आठवण येते माझी. हो, प्रेम तुझ्यावर केलंय तर आठवण पण तुझीच येणार ना. असो, जाऊ दे. आज तर आपण दोघं सोबत आहोत. हो. तुला माहितीये राहुल, तुला आठवते की हीच ती जागा आहे जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो आणि पाऊसही असाच मुसळधार पडत होता. हो, आठवतंय. कसं विसरू शकतो मी. मला तर हा पाऊस इतका आवडायला लागलाय की कधी ढग जमा झाले, पाऊस पडायला लागला तर मला तो दिवस आठवतो. आणि मग मला आठवतात तुझे डोळे. तुला आठवते राहुल, त्या दिवशी अचानकच माझी गाडी खराब झाली होती आणि मी गाडीतून उतरले आणि रस्त्याने चालायला लागले आणि दूर दूरवर कोणीही नव्हतं. आणि रस्ता इतका मोठा होता की मी चालून चालून अगदी थकले होते. आणि मग काय माहित तू कुठून आलास. मॅम, काय झालं तुम्हाला? एक्सक्यूज मी, काय झालं तुम्हाला? चला चला, मी सोडतो तुम्हाला. मला तर हेही आठवत नाही की त्यानंतर काय झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी गेस्ट हाऊसच्या खोलीत होते. तुम्ही कोण? मी तोच आहे जो तुम्हाला बेशुद्ध अवस्थेत या गेस्ट हाऊसमध्ये घेऊन आलो. आता तुमची तब्येत कशी आहे? काल रात्री तुम्ही इतक्या भिजल्या होतात की डॉक्टरांना बोलवावं लागलं. थँक्स अ लॉट.
माझे कपडे कुठे आहेत? अरे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे कपडे ॲक्च्युली खूप भिजले होते म्हणून गेस्ट हाऊसच्या स्टाफच्या एका मुलीला बोलवावं लागलं. मग तिने चेंज केले. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला हातही नाही लावला. आणि तुमचे बाकीचे कपडे प्रेस झालेले आहेत, मी पाठवून देतो. तुम्ही पटकन तयार होऊन या, आपल्याला निघायचंय. थँक्स. युअर वेलकम. काही लोक खरंच खूप चांगले असतात. कसला विचार करतेस तू? आपण पहिल्यांदा भेटलो त्याचा. अच्छा, एक गोष्ट सांग मला, हा विचार. तू खरोखरच इतका सभ्य आहेस की सभ्य असण्याचं नाटक करतोयस? तुला काय वाटतं? मला 50-50 वाटतं. मग काय म्हणणं आहे, घरी अरे, जाऊया की? घरी इतक्या लवकर? आता आपण कुठे भेटलोय? चल ना कुठेतरी लॉंग ड्राईव्हवर जाऊया. मग तूच सांग कुठे जायचं? ओके, मला ना एखादं गाव बघावंसं वाटतंय खूप. चल ना कुठेतरी गाव As you बघूया wish, आपण. मॅडम. चला. पण मला तुला काहीतरी सांगायचंय दीदी. कुणालाही नाही माहित की राहुलने तुझ्याशी लग्न करायला नकार का दिला, पण मला माहितीये. कदाचित तो माझ्यावर प्रेम करत असावा. कदाचित तो माझ्यावर प्रेम करत असावा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तुम्ही SDM साहेबांना फोन लावा, मला लगेच त्यांच्याशी बोलायचंय. हो मॅडम. गुड मॉर्निंग सर. सर मॅडमना तुमच्याशी बोलायचं आहे. येस सर. गुड मॉर्निंग. मी असं ऐकलंय की तहसीलच्या काही गावांमध्ये पुरासारखी परिस्थिती झाली. हो हो. नाही, माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः तिथे जावं. त्या सगळ्या गावांचा दौरा करा. जर गावातील लोक अडचणीत असतील तर तुम्ही लक्ष घाला, त्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हो, हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि मला याचा रिपोर्टही पाहिजे. बरं. मला वाटतं की हवामान आणखीनच खराब होईल. मी ऐकले की लोकांच्या घरामध्ये पाणीही भरलंय. आणि जर अशाच तऱ्हेने पाऊस पडत राहिला तर गाव सोडण्याची वेळ येईल. हो पण मॅडम, ही तर नैसर्गिक आपत्ती आहे, यात आपण काय करू शकतो? हो, पण आपल्याला या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागेल. आपण अशा प्रकारे हातावर हात घेऊन बसू नाही शकत. तुम्ही बघा, जिथे जिथे पुरात लोक अडकलेली असतील ना, त्यांना ताबडतोब मदत पोहोचली पाहिजे. आणि या बाबतीत मी कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा अजिबात खपवून नाही घेणार. समजलं तुम्हाला? मॅडम, यासाठी तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना एकदा भेटावं लागेल. ठीक आहे, उद्या मी गावांचा दौरा करेन. ठीक आहे मॅडम, मी गावच्या दौऱ्यांची अरेंजमेंट करतो. घे. खा की. ओहो,
तर अर्जुनला अगदी प्रेमाने जेवण भरवणं चाललंय हं? काय झालं काय? आज खूप खुश दिसताय तुम्ही. नाही, शिवरामजींच्या घरून येतोय. शिवरामजींचे नातेवाईक आहेत जजसाहेब शहरामध्ये. त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांची इच्छा आहे की आपणही लग्नाला जावं. तर मग आता पटापट तयारी करा, आपल्याला शहरात जायचंय. आपण कसं शक्य आहे? इथं अर्जुन आहे आणि याला घेऊन आपण कसं काय जाऊ शकतो? तू त्याची काळजी करू नकोस. मी शिवरामजींना अर्जुनच्या बाबतीत सगळं काही सांगितलेलं आहे. काय? तुम्ही शिवरामजींना सांगितलं की अर्जुन आपल्याला नदीच्या किनारी सापडला होता आणि त्याला गोळी लागली होती? अरे अंजना, तूही काही विचित्र बोलतेयस. मी शिवरामजींना सगळं खरं का म्हणून सांगेन? मी त्यांना फक्त इतकंच सांगितलंय की अर्जुन आपला दूरचा नातेवाईक आहे आणि डोक्यावर मार लागल्यामुळे त्याची स्मृती गेलेली आहे. अंगास आणि हे सत्य कुणाला सांगूही नका. याला तर आपलं नावही आठवत नाहीये, म्हणून आपण याला अर्जुन नाव दिलंय. जरा आपल्याला याच्याविषयी काही माहिती काढायचीच असती तर आपण काय काय केलं असतं? वर्तमानपत्रात फोटो दिला असता तर आपोआपच पत्ता लागला असता की हा कोण आहे. पण अंजना, त्यात धोका होता. आपल्याला जेव्हा हा सापडला होता तेव्हा याला गोळी लागलेली होती. हा जखमी अवस्थेत होता. वर्तमानपत्रात फोटो दिला असता तर आपोआपच पत्ता लागला असता की हा कोण आहे. आपल्याला जेव्हा हा सापडला होता तेव्हा याला गोळी लागली होती. हा जखमी अवस्थेत होता. नक्कीच याच्या शत्रूंनी याला गोळी मारली असणार. आणि जर आपण वर्तमानपत्रात याचा फोटो छापून आणला असता तर याच्या शत्रूंना याचा पत्ता लागला असता की कुठे आहे. मग मोठं संकट उभं राहिलं असतं. आता जाऊ द्या ना. तसंही आपण याला आपला मुलगा मानतोस की नाही. आता जर काही समजलं याच्याविषयी तर ठीक आहे, नाहीतर आपण याला आपला मुलगा मानलेलाच आहे. तू अगदी बरोबर बोलली संजना की भगवंताने आपल्याला एका मुलाची उणीव ठेवली होती. कदाचित अर्जुनला पाठवून त्यांनी ही उणीव भरून काढली. आता अर्जुनच आपल्या म्हातारपणीचा आधार बनेल. अरे हो, मी तुला एक गोष्ट सांगायला तर विसरलोच. ते ज्यांचं लग्न आहे ना, कलेक्टर बाईसाहेब, ते आपल्या गावच्या दौऱ्यावर येत आहेत. काय? कलेक्टर साहेब? बघ ना अंजना, आपल्याला किती वाटत होतं की कलेक्टर साहेबांनी येऊन आपल्या गावाची दशा पाहावी आणि आपल्या समस्या समजून घ्याव्यात. आजवर तर कोणी आलं नाही. आता या कलेक्टर बाईसाहेब येत आहेत. चल, बरं झालं. काहीतरी या गावचं भलं होईल की. अरे अर्जुन, तू काय बघतोस? चल चल चल, पूर्ण संपवायचंय तुला आता. सगळं जेवण खाऊन संपलं पाहिजे बघ. जर भगवंताच्या मनात असेल ना तर तुला तुझ्या बाबतीत सगळं काही समजेल. हो बाळा. मला तर असं वाटतंय की हा नक्कीच एखाद्या चांगल्या घरचा मुलगा आहे. ते तर आहेच. परमेश्वरालाच माहित याच्या घरात आणखी कोण कोण असेल ती. हा दिव्या, बोल. दीदी, ते मम्मी म्हणत होती की मला समजते दिव्या. खरं तर या बाबतीत मला स्वतःला तुझ्याशी बोलायचं होतं. अच्छा, एक गोष्ट नीट विचार करून मला सांगा, काय राहुल तुझ्यावर प्रेम करतो? दीदी, राहुलशी मी कधी या विषयावर बोलले नाहीये. आणि खरं सांगू का, तशी कधी मला संधीच मिळाली नाही. पण माझं तर त्याच्यावर प्रेम आहे. दिव्या, मला वाटतं की तुझा खूप मोठा गैरसमज झालाय.
हे काय बोलतेस तू दीदी? मी योग्य तेच बोलते दिव्या. आता बघ ना, तू हे समजतेस की राहुलने माझ्याशी लग्न करायला नकार यासाठी दिला कारण तो तुझ्यावर प्रेम करतो. पण सत्य हे नाहीये दिव्या. राहुल जेव्हा मला भेटला तेव्हा तो हे नाही बोलला की तो तुझ्यावर प्रेम करतो आणि त्याला तुझ्याशी लग्न करायचंय. दिव्या, तुला समजतंय ना मी काय बोलते ते? प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक वेळ असते दीदी. आजवर मला ही संधी नाहीच मिळाली ना की मी सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सांगू शकेन. तर मग राहुल ही गोष्ट अचानक कशी सांगू शकतो? हे बघ दिव्या, तुझा गैरसमज होतोय. कोणाच्याही बाबतीत असा काही विचार करण्याच्या आधी तू हे जाणून घेणं गरजेचं आहे की त्याच्या मनात तुझ्यासाठी किती आणि कोणती जागा आहे. दीदी, जर तुला असं वाटतंय तर मी स्वतः राहुलशी बोलेन. नाही दिव्या, तू असं काही नाही करणार आहेस. हे बघ, तू त्याला सांगितलंस की तुझं त्याच्यावर प्रेम आहे तर तू तुझा सन्मान कमी करून घेशील आणि मला नाही वाटत की तू असं काही करावंस. दिव्या, तुला राहुलची बोलायची मुळीच गरज नाहीये कारण सत्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कोणतं सत्य दीदी? काय पाहिलंयस तू? मी राहुलला दुसऱ्या कोणाबरोबर तरी पाहिलंय दिव्या. मी राहुलला दुसऱ्या कोणाबरोबर तरी पाहिलंय दिव्या. आणि दुःखाची गोष्ट तर ही आहे की दोघंच्या दोघेही तुझ्या खूप जवळचे आहेत, पण दोघांपैकी कोणीही तुला त्यांच्या मनातलं नाही सांगितलं. दिव्या, तू तुझं प्रेम तुझ्या मनातच ठेवायचंयस. आणि बस हे समज की ही गोष्ट इथे सुरू झाली होती आणि इथेच संपली. मी तुला येऊन सर्व सत्य सांगते, ठीक आहे? दिव्या, तुला राहुलची बोलायची मुळीच गरज नाहीये कारण सत्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मी राहुलला दुसऱ्या कोणाबरोबर तरी पाहिलंय दिव्या. काय झालंय राहुल? अगं, तू कशाला भिजायला आलीस इथे? अरे, तू पण तर दिसतोयस याला ना. काय अर्थ आहे सांग? तुझी तब्येत बरी नाहीये, आणखीनच बिघडेल अशाने. तुझीही तब्येत बिघडू शकते. याला काही अर्थ नाहीये यार. राहुल, आपल्याला घरी लवकरात लवकर पोहोचावं हो, पण लागेल. गाडी खराब झालेली आहे आणि त्यावर हा पाऊस अगदी तेव्हासारखाच. मला वाटतं आपल्याला परत त्याच गेस्ट हाऊसमध्ये जाऊन राहावं लागणार आणि मग सकाळी येऊन मेकॅनिकडून गाडी ठीक करून घे. ठीक आहे? ठीक आहे, चल. चल. मावशी, तू अजून झोपली नाहीस? हो, साक्षी अजून घरी आलेली नाहीये. एवढंच नाही तर तिचा मोबाईलही बंद येतोय. मावशी, बाहेर पाऊस पडतोय, वातावरण खराब झालंय. तू जा, जाऊन झोप बघू. ती येईल, मैत्रिणीकडे थांबली असेल. नाही काजल, जर ती तिच्या मैत्रिणीकडे असती तर मला फोन नक्की केला असता तिने. रात्रीचे 11 वाजलेत आत्ता आणि तुमची मुलगी अजूनही घरी परत आलेली नाहीये. काय? साक्षी अजून घरी नाही आलीये? हो, आणखी द्या सूट तुम्ही तुमच्या मुलांना. माझं तर कोणी कधी काही ऐकतच नाही. असं वाटतं की माझ्या बोलण्याला काही महत्वच नाहीये इथे. तू का प्रत्येक गोष्टीचा गजब करत असतेस? मग काय करू मी? नाहीतर असं कधी होतं का की मोबाईलही बंद ठेवलाय? अहो, फोन करून तर सांगू शकत होती ना की ती आहे कुठे. पण मला इथे कुणी काही समजत असेल तर ना.
एखाद दिवशी काही वेडवाकडं घडलं ना जर, तर माझ्याकडे येऊ नका तुम्ही. तू इतकी काळजी करू नकोस. रात्र इतकी जास्त नाही झाली आणि बाहेर पाऊस देखील पडतोय. अडकली असेल कुठेतरी, येईल एवढ्यात. उगाचच बोंबाबोंब करत बसलीये विनाकारण. बघितलंस काजल तू? बघितलंस? इथे ना मला काही किंमतच नाही. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सार